जॉईन व्हा लवकर लवकर. ओके, गुड. चला, सो आपण नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम जी आहे आपली, तर नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामची तयारी आपण करतोय. आणि दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर अस टू व्हिजिट इस्रो. आपले जे इयत्ता 5वी ते 12वीचे विद्यार्थी आहे, त्या इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोला भेट द्यायची असेल तर ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे मे महिन्यामध्ये तुमची परीक्षा होते. थेरी परीक्षा आहे, त्याच्यानंतर तुमची ही ऑनलाईन आहे पहिली. दुसरी परीक्षा ऑफलाईन स्वरूपामध्ये असेल आणि मग तिसरी परीक्षा तुमची इंटरव्ह्यूची असेल. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुमची इस्रोला टूर जात असते. असं हे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामचं स्ट्रक्चर आहे. फक्त इस्रो नाही, इस्रो सोबत IIT, IIM, सायन्स सिटी यासारख्या महत्वाच्या संस्थांना भेट देण्यासाठी तुम्हाला घेऊन गेलं जातं. तर अशी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम, ज्याला आपण NSTS एक्झाम असं म्हणत असतो, तर ही NSTS ची परीक्षा आहे. ग्रुप ए आहे, याच्यामध्ये इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचा, आणि ग्रुप बी आहे इयत्ता 8वी ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा. याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल आणखी, तर इथे आपला नंबर दिलाय स्क्रीनवरती 9860995257. त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता. ठीक आहे. आता NSTS ची परीक्षा तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपण प्रथम बॅच सुरू करतोय. आणि या प्रथम बॅच आपण 1 जानेवारीपासून सुरू करणार आहोत. या 1 जानेवारीपासून आपले लाईव्ह क्लासेस असतील, प्रॅक्टिस टेस्ट असेल, स्टडी मटेरियल असेल, डाऊट सॉल्व्हिंग सेशन असेल, हे सगळं 1 तारखेपासून सुरू होणार आहे. आता आपण याच्यासाठी काही क्लासेस घेतो आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्रुप ए चं सिलेबस सध्या डिस्कस करतोय. त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड 5च्या रिलेटेड टॉपिक्स होते आधी ॲस्ट्रॉनॉमीचे. त्याच्यामध्ये आपण आवर सोलार सिस्टम असेल, त्याच्यानंतर मोशन्स ऑफ दी प्लॅनेट्स असतील, आवर अर्थ अँड लिव्हिंग वर्ल्ड असेल, असे काही महत्वाचे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये घेतले होते. आता त्याच्याच पुढचा भाग जो आहे तो आहे नॅचरल रिसोर्सेस किंवा ज्याला आपण नैसर्गिक संसाधनं असं म्हणतो. या नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास आपल्याला आजच्या पाठामध्ये करायचा आहे. आणि आज आपण या नैसर्गिक संसाधनांमधला सगळ्यात महत्वाचं जे संसाधन आहे त्याला आपण हवा किंवा एअर असं म्हणतो, त्याचा अभ्यास आपण आजच्या पाठामध्ये करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक संसाधनं म्हणजे नेमकं काय असतं, व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस, ते आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. सो नॅचरल रिसोर्सेस आर नॅचरली ऑकरिंग मटेरियल्स. एक्झॅक्टली आपल्याला त्याच्या नावावरूनच कळतं, इट्स अ नॅचरल. So naturally occurring materials that are useful to man. Human being साठी it is useful or it could be useful, किंवा त्याचा उपयोग होऊ शकतो भविष्यामध्ये. आता नसेल कदाचित, कारण आपल्याकडे त्याचं वापराचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी नसेल म्हणून कदाचित, किंवा काही आणखी इश्यू असेल त्याच्यामुळे कदाचित, पण भविष्यात मात्र त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. अशा पद्धतीचे जे नॅचरली ऑकरिंग मटेरियल्स आहेत, ते नैसर्गिकरित्या आढळतात, त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. उदाहरणार्थ हवा आहे, वॉटर आहे, लँड आहे. दीज आर नथिंग बट द नॅचरली ऑकरिंग मटेरियल्स विच आर युजफुल टू ह्युमन बीइंग. हिअर इज रिक्वायर्ड फॉर अवर लिव्हिंग बीइंग.
प्रत्येक सजीवासाठी आवश्यक असते फॉर इट्स काय म्हणू आपण लाईफ. Water is also required. For different purpose, we use water in our daily life. Land is required for building houses, construction of roads, and all different purposes. But human use these all materials which are naturally occurring. All these materials which are used by human being or that could be used by human being for its development, growth, and other purposes. So these kind of substances are called as a natural resource. आपण नॅचरल रिसोर्सेस असं. ओके, नाऊ याच्यामधल्या आपल्याला 3 सगळ्यात महत्वाचे बघायचे आहे आणि त्याच्यापैकी जो पहिला आहे एअर, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. आता या चित्राकडे जर असं फक्त लक्ष देऊन जरी बघितलं तर यू विल गेट टू नो दॅट देर इज अ लिव्हिंग बिईंग. याच्यातले फक्त लिव्हिंग बिईंग बघा. देर आर बर्ड्स विच आर फ्लाइंग इन द एअर. देर आर सम aquatic animals which are living inside the water. These fishes are there. Some cattles are grazing त्याच्यावरती आहेत. सो लँडवरती आहे. सो पाण्यामध्ये, हवेमध्ये, जमिनीवरती तुम्हाला खूप सारे सजीव जगतात. ते हवेवरती अवलंबून आहेत, काही पाण्यावरती अवलंबून आहेत, काही जमिनीवरती अवलंबून. सो ऑल दीज आर नॅचरल रिसोर्स आणि यांचा सगळ्यांचा आपण. सो दिस एअर, वॉटर, लँड विच इज प्रेझेंट ऑन अवर अर्थ. आपल्या पृथ्वीवरती ते सगळे प्रेझेंट. आणि या एअर, वॉटर, लँड अँड ऑल अदर सबस्टन्स त्याचं एन्व्हायरमेंट, त्याच्यामुळे इथं लाईफ पॉसिबल झालेली आहे. तर मग आपल्याला आधी अर्थचा अभ्यास केला पाहिजे. हे जे एअर आहे, वॉटर आहे, लँड आहे, विच इज प्रेझेंट ऑन दी अर्थ, मग त्यांना काय म्हणतात? ऑल द एअर विच इज प्रेझेंट ऑन दी अर्थ दॅट इज प्रेझेंट इन अ डिफरंट लेयर्स. ओके, डिफरंट काय म्हणूयात आपण, गॅसेस आर प्रेझेंट इन द एअर. बट ऑल द एअर विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फिअर. त्याला आपण वातावरण असतो. वेगवेगळ्या आवरणांच्या स्वरूपामध्ये हे एअर असेल, वॉटर असेल, लँड असेल ही आहे. सो एअर दॅट इज ॲटमॉस्फिअर विच इज water. That water, all the water which is present on the earth, that is present in a different form, in a different states, at a different places, that we are going to study in detail. But all the water which is present, that water completely, it is called as a hydrosphere. The hydrosphere, मराठीमध्ये आपण त्याला जलावरण असं, मराठीमध्ये आपण जलावरण असं. ओके, आणि लँड, ऑल द लँड विच इज प्रेझेंट ऑन दी, ऑल द लँड, रॉक्स असेल, सॉइल असेल, एनिथिंग, दॅट इज लँड विच इज प्रेझेंट ऑन दी, इज नथिंग बट लिथोस्फिअर. लिथोस्फिअर त्याला आपण शिलावरण. तर ही वेगवेगळी आवरण आहे. वातावरण असेल, जलावरण असेल, शिलावरण असेल. आणि these are important to us. These are nothing but the natural air, water. The whole complete air which is present on the earth is called as atmosphere. The water which is present on the earth, that is called as hydrosphere. The land which is present on the earth, the lithosphere. फक्त हे 3च आहेत का? तर नाही. There is another 4th sphere. That is called as a biosphere. That is called the biosphere. The living things which are present on the earth and the parts of these all lithosphere, hydrosphere and atmosphere which is occupied by these living things. Is occupied by these living things. That part as well as these living things. म्हणजे सजीवांनी व्यापलेला भाग, मग तो हवेतला असेल, पाण्यातला असेल, जमिनीवरचा असेल, आणि ते सजीव या सगळ्यांना मिळून पण बायोस्फिअर वा जीवावरण असं. फक्त सजीवच नाही, सजीव त्याच्यामध्ये मोडतातच, पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी व्यापलेला भाग, तो शिलावरणाचा असेल, जलावरणाचा असेल किंवा वातावरणाचा असेल, या सगळ्यांना मिळून आपण जीवावरण असं. आणि आपल्या पृथ्वीचा, इफ यू लुक ॲट दी सरफेस ऑफ दी अर्थ,
फक्त इफ यू लुक एट द मॅप, जस्ट हॅव अ लुक एट द मॅप, you will find that there is a much more surface of the water is covered by the earth is covered by the water. Much surface is covered by the water. There are different oceans we have already studied in the last chapter. किती ओशन्स आपण बघितलेत? अटलांटिक असेल, आर्क्टिक असेल, इंडियन ओशन असेल, खूप सारे आहेत. that ocean contains water. आणि 71% ऑफ दी, आपल्या पृथ्वीचा 71% जो आहे तो 71% इज नथिंग बट द, काय म्हणूया आपण, वॉटर. आणि उरलेलं जे 29% आहे त्या 29% इज नथिंग हे सरफेसचे, द सरफेस ऑफ द अर्थ. आउट ऑफ दॅट टोटल 100% सरफेस, द 71% ऑफ द surface of earth is occupied by the water. पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागापैकी 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. उरलेला 29% भाग जमिनीने व्यापला आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे कंटिनेंट्स येतात. आपण बघितलं एशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका वगैरे वगैरे, ऑस्ट्रेलिया. सो दिस इज नथिंग बट द लँड अँड दॅट इज 29% दी सरफेस ऑफ दी अर्थ. आपल्या पूर्ण पृथ्वीच्या 29% पृष्ठभागावरती जमीन आहे, 71% पृष्ठभागावरती पाणी आहे. आता याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा आणि पहिला नॅचरल रिसोर्स आहे त्याच एअर, किंवा ज्याला आपण हवा असं. आता एअर जर का तुम्ही इफ यू लुक ॲट द or have studied the air, you will find that air is nothing but the mixture of gases. In the last class also we have studied that air is nothing but the mixture of different gases, and atmosphere is nothing but the layer of air that surrounds the earth. Atmosphere म्हणजे काय? The layer of the air that surrounds the earth. हवेचा थर जो आपल्या पृथ्वीच्या भोवती प्रेझेंट आहे त्याला आपण वातावरण असं, त्याला आपण ॲटमॉस्फिअर. आणि मिक्सचर ऑफ गॅसेस आहेत एअर. सो विच गॅसेस आर प्रेझेंट? द मोस्ट इम्पॉर्टंट इज द नायट्रोजन. मोस्ट अबंडंट सुद्धा, खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेझेंट आहे आणि खूप महत्वाचं आहे दॅट नायट्रोजन. देन अगेन ऑक्सिजन इज ऑल्सो प्रेझेंट, दॅट इज रिक्वायर्ड फॉर रेस्पिरेशन. आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आहे. कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस, त्यामुळे आता प्रदूषणाचे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला परिणाम आपण ते भोगतोय. त्याचं कारण आहे द अमाऊंट ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड गॅस दॅट इज इन्क्रीजिंग इन द ॲटमॉस्फिअर. म्हणून हा कार्बन डायऑक्साईड. त्याचबरोबर 6 इनर्ट गॅसेस आर देअर. कोणते कोणते आहेत ते आपण बघू. हिज इनर्ट गॅसेस, त्यांना आपण निष्क्रिय वायू असं म्हणतो. निष्क्रिय का? कारण ते क्रियाशील नाहीयेत, ते कुठल्याही घटकासोबत रिॲक्शन करत नाहीत. दे डोंट रिॲक्ट विथ अदर कंपाउंड. सो दे आर कॉल्ड एज अ इनर्ट गॅस. हाऊ मेनी दे आर? 6 इनर्ट गॅसेस आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस. as well as nitrogen dioxide, sulfur dioxide. These other 2 gases are also present in the atmosphere. Water vapor is present. Water vapor means what? The water which is present in the gaseous form. Gaseous form मध्ये, वाफेच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये असणारं पाणी आहे त्याला आपण वॉटर वेपर असं. आणि फक्त एवढंच आहे का? तर नाही, यात तर आहेच, पण याच्या सोबत there are dust particles which are present in the air. So nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. All these are nothing but the components of air. त्यांना आपण हवेचे घटक असं म्हणतो. We already stated that air is a mixture of gases. Not only the mixture of gases, it also contains water vapors as well as it also contains dust particles. These are very, very important components of the air. किंवा याला आपण हवेचे वेगवेगळे घटक असं
म्हणत असतो. तर हे सगळे घटक हवेमध्ये आहेत. आणि आपण म्हटलं होतं की ॲटमॉस्फिअर इज द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स दी अर्थ. बट दॅट लेयर ऑफ दी अर्थ विच इज सराउंडिंग एअर दॅट इज नॉट अ युनिफॉर्म लेयर. तो एक युनिफॉर्म लेयर नाहीये. म्हणजे सपोज आपल्या पृष्ठभागापासून साधारणपणे असा आपण विचार करू की 500 किलोमीटर पर्यंत हवा आहे. द एअर विच इज प्रेझेंट till 500 kilometer from the surface of the earth, but that whole 500 kilometer does not contain air in a uniform form or having a uniform characteristic. There is a difference, and that air is present in a layers. till 500 kilometer आहे असं आपण धरलं तरी पण that is not present as uniform air. Some layers are present. And these layers, already we have stated that these are called as a layers of atmosphere. Out of that, the first one is a troposphere, जे आपण मागच्या क्लासमध्ये अभ्यासलं होतं. The troposphere is the layer of air that is present near to the surface of the earth up to 13 kilometer. To 13 किलोमीटर 13 किलोमीटर पर्यंतचा लेयर आहे. त्याला आपण ट्रोपोस्फिअर किंवा मराठीमध्ये त्याला आपण तपांबर असं म्हणत असतो. तपांबर असं म्हणत असतो. दिस ट्रोपोस्फिअर, नाव इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दिस ट्रोपोस्फिअर कंटेन्स द 80% ऑफ द एअर प्रेझेंट. आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढी एअर आहे त्याच्या पैकी 80% ऑफ एअर इज प्रेझेंट इन द ट्रोपोस्फिअर. इज प्रेझेंट इन द ट्रोपोस्फिअर. 80% हवा ही आपल्या कशामध्ये आहे? ट्रोपोस्फिअरमध्ये आहे, तपांबरामध्ये आहे. अप टू 13 किलोमीटर पर्यंतच्या लेअरमध्ये आहे. आफ्टर दॅट ट्रोपोस्फिअर देर इज अन अनदर लेअर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रॅटोस्फिअर. त्याला आपण स्थितांबर असं म्हणतो. त्याला आपण स्थितांबर असं. आणि हा जो स्थितांबराचा लेअर आहे याची जाडी नियर अबाउट 3 किलोमीटर. नियर अबाउट 3 किलोमीटर. पुढच्या 3 किलोमीटरमध्ये नियर अबाउट 19% ऑफ 19% हवा त्याच्यामध्ये आहे साधारणपणे. अशा पद्धतीनं स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर. आफ्टर दॅट देर इज अ मेझोस्फिअर अँड आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. बट the amount of gases which are present in this mesosphere, ionosphere and exosphere that goes on decrease. त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. As you go upward from the surface of the earth, the proportion of air, the amount of the gases which are present that goes on decreasing. ते कमी होत जातं. आणि म्हणून विमानामध्ये सेफ्टीसाठी ऑक्सिजनचे टँक्स ठेवले. आणि मग ते सूचना पण देतात. ते हवाई सुंदरी असतात, ते आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात की जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर तुम्ही ऑक्सिजन. किंवा तुम्ही कधीतरी पर्वत चढायला गेलात, म्हणजे बराचसा जी लोक ट्रेकिंग करतात त्यांना हा अनुभव आलेला असेल की उंच शिखरावरती चढत असताना त्या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो. व्हाय डज दिस हॅपन? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लेस अमाऊंट ऑफ ऑर लेस प्रपोर्शन ऑफ एअर इन दॅट हाईट. त्या हाईटला, त्या उंचीवरती हवेचंच प्रमाण कमी होतं आणि म्हणून आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून आपल्याला श्वास घ्यायला. सो दिस इज नथिंग बट द नॅचरल थिंग दॅट हॅपन्स विथ द मोस्ट ऑफ द पीपल विच आर क्लाइंबर्सला किंवा जे चढाई करतात त्यांना तो अनुभव बऱ्याचदा आलेला असेल. सो दिस इज अबाउट द ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यानंतर द गॅसेस विच आर प्रेझेंट. त्याच्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला? अमाऊंट ऑफ एअर विच इज प्रेझेंट. आत्ता मी तुम्हाला म्हटलं होतं की देर आर 6 इनर्ट गॅसेस. 6 इनर्ट गॅसेस, 6 निष्क्रिय वायू मूलद्रव्ये. त्यांची कुणासोबतच रिएक्शन होत नाही, कुणासोबतच होत नाही. दिस 6 इनर्ट गॅसेस दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते त्यांची रिएक्शन होत नाही म्हणून नाही, बट दीज इनर्ट गॅसेस आर इम्पॉर्टंट फॉर अस. These inert gases are important for us. We use these gases for different purposes. We use helium for balloons. जे अगदी उंच जातात त्या बलून्स मध्ये आपण हेलियम गॅस वापरतो. आर्गॉन जो बल्ब मध्ये. देर आर सम युजेस ऑफ these gases. We will study them.
ओके, बट दी 6 गॅसेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेलियम असेल, आर्गॉन असेल, निऑन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, रॅडॉन असेल, these 6 inert gases, they are very 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 important. प्रत्येकाचा कुठे ना कुठे काही उपयोग आहे. जरी दे आर नॉट युजफुल इन द नॅचरल फेनॉमेना, जरी त्यांचा नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कुठेही काही सहभाग नसला, बिकॉज दे आर इनर्ट, ते काहीच कशातच सहभागी होत नाही, त्यांची कशासोबतच रिॲक्शन होत नाही. बट दे आर इम्पॉर्टंट टू अस बिकॉज वी यूज दीज गॅसेस फॉर अ स्पेसिफिक पर्पज. काही विशिष्ट कारणांसाठी आपण या गॅसेसला वापरत असतो. सो अशा पद्धतीनं हे आपलं महत्वाचं एअर, त्याचं कंपोजिशन, त्याचे वेगवेगळे घटक. ओके, आता याच्यानंतर हेच जे घटक आहेत तेच आपण बघणार आहोत, त्यांचं प्रपोर्शन बघणार आहोत की किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे आणि त्यांचे युजेस बघणार आहोत. म्हणजे सपोज आपण जर का म्हटलं नायट्रोजन, मी तुम्हाला पहिल्यांदा पण म्हटलं होतं की नायट्रोजन इज द मोस्ट अबंडंट गॅस इन द एअर. हवेमधला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणारा गॅस तो म्हणजे नायट्रोजन, आणि त्याचं प्रमाण किती आहे? 78%. 78%. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये आहे? 21%. सेकंड अबंडंट गॅस, दुसरा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणारा गॅस. पहिला नायट्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट अबंडंट इज अ नायट्रोजन, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतं. आणि ही आकृती जी इथे दाखवली आहे ना, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस, कारण परीक्षेमध्ये आकृत्यांवरती, चित्रांवरती बरेच प्रश्न विचारले आणि आपल्याला ABC अशी नावं इथं दिली जातात. सपोज ते काय करतात, इथं A देतात, इथं B देतात आणि म्हणतात आयडेंटिफाय द गॅस विच इज प्रेझेंट ॲज अ A अँड ॲज अ B. मग आपल्याला कळलं पाहिजे A इज अ नायट्रोजन, B इज अ, अशा पद्धती हे जो जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. नायट्रोजन विच इज प्रेझेंट इन अ 78%, ऑक्सिजन विच इज प्रेझेंट ॲज अ. आता यांची जर का तुम्ही बेरीज केली तर यू विल फाइंड दॅट 99% ऑफ एअर दॅट इज ओनली नायट्रोजन अँड ऑक्सिजन. दॅट इज ओनली नायट्रोजन आणि ऑक्सिजन. या दोघांची मिळूनच 99% हवा बनलेली आहे. उरलेल्या 1% बाकीचे सगळे घटक येतात. आर्गॉन, त्याच्यापैकी जर बघितलं तर आर्गॉन विच इज प्रेझेंट 0.9%. विच इज प्रेझेंट 0.9%. आर्गॉन विच इज अ इनर्ट गॅस. तो एक इनर्ट गॅस आहे, तो एक निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे, पण तो 0.9% प्रेझेंट आहे. म्हणजे जर का आता नायट्रोजन, ऑक्सिजन आणि आर्गॉन यांची बेरीज केली तर ते 99.9%. 0.1% मध्ये बाकीचे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो बघा कार्बन डायऑक्साईड, दॅट इज प्रेझेंट इन अ 0.03%. दिस पर्सेंटेज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. हे फॅक्च्युअल्सचे काही प्रश्न असतात, हे काही फॅक्ट्सवरती प्रश्न विचारले जातात. डायरेक्टली एका वाक्याचे प्रश्न, 1 सेंटेन्स, की हाऊ मच अमाऊंट ऑफ नायट्रोजन इज प्रेझेंट इन, हाऊ मच अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, द मोस्ट अबंडंट गॅस इन द ॲटमॉस्फिअर. अशा फॅक्च्युअल प्रश्नांसाठी हे खूप, दिस डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, आर्गॉन 0.9% आहे, कार्बन डायऑक्साईड दॅट इज 0.03% आणि उरलेले अदर कन्स्टिट्युएंट दॅट इज 0. ओके, आता यांचे युजेस, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो चार्ट इथे आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय युजेस आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये. मोस्ट अबंडंट गॅस कोणता आहे? नायट्रोजन. मग त्याचा उपयोग काय आहे तर नायट्रोजन दॅट इज हेल्पफुल फॉर बिल्डिंग प्रोटीन्स इन द लिव्हिंग थिंग्स. जे काय सगळे सजीव आहे त्या सगळ्या सजीवांमध्ये जी काय प्रथिनं आवश्यक असतात त्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी, फॉर बिल्डिंग द प्रोटीन्स इन द लिव्हिंग थिंग्स, सगळ्या सजीवांमध्ये आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी दिस नायट्रोजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय प्रोटीन्स बनू शकत नाही, त्याच्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अमोनियाचं प्रोडक्शन. अमोनिया इज अ गॅस विच इज यूज इन द केमिकल इंडस्ट्री. वेगवेगळे खतं असतील, रसायनं असतील, त्याच्यासाठी तो वापरला जातो, मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो.
दॅट अमोनिया गॅस दॅट इज प्रोड्युस्ड विथ नायट्रोजन. या नायट्रोजनचा वापर करून तो बनवला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा यूज आहे या नायट्रोजनचा, आणि तो आपण डेली लाईफमध्ये त्याचा उपयोग करतो किंवा आपण ते बघत असतो. बरेचसे फूड्स जे आहेत ते आर एअर टाईट पॅकेजिंग मध्ये, मग चिप्स असतील किंवा आणखीन कुरकुरे असतील किंवा आणखीन बाकीचे पण आहे, समजतील म्हणून ती उदाहरणं घेतोय. बट ॲट एअर पॅकेजिंग, एअर टाईट पॅकेजिंग जे असतं की त्याच्यामध्ये हवा जाणार नाही आतमधल्या, अशा पद्धतीनं पूर्ण पॅक केलेलं जे एअर टाईट पॅकेजिंग फूड स्टफ्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन असतं. त्या जे चिप्सची पाकिटं असतील, आपले याची पाकिटं असतील, त्याच्यामध्ये नायट्रोजन भरलेला असतो. सो दॅट नायट्रोजन रिप्लेस दी मॉइश्चर, रिप्लेस दी एअर विच इज प्रेझेंट इन द फूड पॅक. त्या फूड पॅकमध्ये असणारी हवा त्याला तो रिप्लेस करेल. आणि नायट्रोजन हा सुद्धा मोस्ट ऑफ दी फूड सबस्टन्सेस सोबत रिॲक्ट करत नाही. नायट्रोजनची फूड आयटम सोबत रिॲक्शन होत नाही. इट्स अ सेफ गॅस टू यूज इन अ फूड आयटम्स विथ द फूड आयटम. सो इट इज यूज, म्हणून तो तिथे वापरला जातो. If there is a presence of air that will contain moisture, and that moisture will have reaction with the food material. They are hygroscopic material. तर त्यांची वॉटर सोबत रिॲक्शन होईल. त्यांची वॉटर सोबत त्यांना काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिल्यामुळं ते पदार्थांमध्ये मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकते आणि फूड आयटम आपला खराब होऊ शकेल. त्याच्यामुळे तिथे नायट्रोजन हा वापरला जातो टू रिप्लेस द एअर, टू रिप्लेस दी मॉइश्चर. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. आपल्या सगळ्या सजीवांमध्ये रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन आवश्यक. दुसरा आणखीन महत्वाचा यूज आहे कंबशन. ज्वलनासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती होतो. जिथे जिथे ज्वलन होतं तिथे तिथे ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याच्यामुळे कंबशन असेल, रेस्पिरेशन असेल, त्याच्यासाठी आपल्याला ऑक्सिजन आवश्यक असतं. कार्बन डायऑक्साईड जो आहे त्या कार्बन डायऑक्साईडचा सुद्धा यूज आहे. म्हणजे मी जर आता म्हटलं की दॅट कार्बन डायऑक्साईड इज रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन, बट दॅट कार्बन डायऑक्साईड इज युटिलाइज्ड बाय दी प्लांट्स. फॉर फूड प्रोडक्शन, फॉर फोटोसिंथेसिस. प्लांट्समध्ये जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते त्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेसाठी दॅट कार्बन डायऑक्साईड, ॲज वेल ॲज दिस कार्बन डायऑक्साईड इज युजफुल इन अ फायर एक्सटिंग्विशर. आपली जी अग्निशमक यंत्र असतात त्या अग्निशमक यंत्रामध्ये हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार केला जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू आग विझवण्यासाठी वापरला जातो. हा कार्बन डायऑक्साईड वायू आग विझवण्यासाठी वापरला जातो. याचा सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आर्गॉन. हा आर्गॉन इलेक्ट्रिक बल्ब्स मध्ये वापरला जातो. आपले जे इलेक्ट्रिक बल्ब आहेत जुन्या काळामधले येणारे त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरलं जातं. ते बल्ब जर तुम्ही बघितले तर तुम्हाला असं त्याचं स्ट्रक्चर दिसेल आणि इथे त्याच्यामध्ये एक फिलामेंट दिसेल. आता ही जी फिलामेंट आहे ही बनलेली असते टंगस्टन पासून. आणि हा टंगस्टन हीट झाला की मग तो लाईट देतो, तो प्रकाश देतो आणि त्याच्यामुळे इथे हीटिंग त्याला प्रोव्हाइड केलं जातं इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमात. मग हीट झाल्यामुळे कधी कधी असं होतं खूप जास्त हीट झालं की देअर मे बी पॉसिबिलिटी ऑफ मेल्टिंग दिस टंगस्टन. ते होऊ नये, ती हीट डिसिपेट व्हावी, सगळीकडे पसरावी, म्हणून तिथे आर्गॉन गॅस वापर टू डिसिपेट द हीट विच इज प्रोड्युस्ड ऑन दिस टंगस्टन फिलामेंट. आणि मग आपला लाईट खूप जास्त काळ टिकतो किंवा चालतो, तो उडत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे हेलियम. आता हेलियम लो टेम्परेचर ऑब्टेन करण्यासाठी वापरलं जातं. खूप लहान, खूप कमी टेम्परेचर लागतं. आईस्क्रीम असेल, कोल्ड स्टोरेज असेल, त्यात आईस्क्रीम इंडस्ट्री, कोल्ड स्टोरेज, त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती कमी तापमानाची आवश्यकता असते. त्या ठिकाणी हा हेलियम गॅस कॉम्प्रेस केला जातो आणि मग त्याच्यातनं थंड किंवा कोल्ड टेम्परेचर्स निर्माण केले. फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स, जी आपली विमानं असतात, वेगवेगळे एअरशिप्स असतात, त्यांच्यामध्ये त्यांना लिफ्ट मिळण्यासाठी सुद्धा हा हेलियम वापरलं, कारण इट्स अ
काय म्हणू आपण, खूप हलका वायू आहे, वजनाने खूप हलका वायू आहे आणि म्हणून हेलियमचे फुगे खूप उंच आकाशामध्ये उडत असतात. तर अशा पद्धतीनं आहे हेलियम. निऑन हा डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये वापरला जातो. जे दुकानांवरती तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्सच्या पाट्या दिसतात रात्रीच्या वेळेसच्या चमकतात, त्याच्यामध्ये निऑन वापरलं जातं. क्रिप्टॉन फ्लोरोसन ट्यूब ज्या आहेत आपल्या घरामधल्या, त्या फ्लोरोसन ट्यूब्समध्ये क्रिप्टॉन वापरलं जातं. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफी म्हणजे तुम्ही व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफीच्या वेळेस लग्नामध्ये बघितलं असेल, ही फोटो काढण्याच्या वेळेवर बरोबर एक मोठा फ्लॅश पांढऱ्या कलरचा मारला जातो. त्यावेळेस त्या फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन गॅस वापर. जेव्हा झेनॉन गॅस एकदम हिट केला जातो, तो एकदम व्हाईट कलरचा लाईट फ्लॅश करतो आणि म्हणून तो फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वायू वापरला जातो. तो हे निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, आर्गॉन, दीज आर नथिंग बट द इनर्ट गॅसेस आणि म्हणून त्यांचा उपयोग आपण करतो. कुठे ना कुठे यांचा उपयोग आहे. सो ऑल दीज आर कंपोनंट्स ऑफ एअर, देअर कन्स्टिट्युएंट्स, त्यांचं प्रमाण आणि त्यांचे युजेस, दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा याच्यामधला आहे की एअर पोल्युशन. मी आता म्हटलं होतं की कार्बन डायऑक्साईड इज रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन. फक्त तोच इतका नाही, त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे गॅसेस आहेत. सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, त्यांच्यामुळे होणारा ऍसिड रेन असेल, त्यांच्यामुळे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅसेस आहेत त्यांच्यामुळे एअर टेम्परेचर पण वाढतंय. एअरमधले वेगवेगळे गॅसेस जे आहेत त्यांचा डिस्टर्बन्स होतोय, त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे. आपण बघितलं नायट्रोजनचं, ऑक्सिजनचं, कार्बन डायऑक्साईड. पण इफ देर इज अ डिस्टर्बन्स इन द बॅलन्स बिटवीन दीज कन्स्टिट्युएंट्स, यांचं जर का प्रमाण कमी जास्त झालं तर मात्र त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे परिणाम. कोणते कोणते परिणाम जाणवतात? श्वसनाचे विकार होतील, त्याच्यानंतर आणखीन हवेचं तापमान वाढेल, ग्लोबल वॉर्मिंग होईल, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असेल, वगैरे वगैरे. ते पुढचे परिणाम आपल्याला या एअर पोल्युशन हे दिसून येतात. तर अशा पद्धतीचं एक डिस्टर्बन्स झालं की एअर पोल्युशन होत असतं. हार्मफुल गॅसेस आहे ते कंबशन मधनं बाहेर पडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्युएल्सचं, इंधनांचं कंबशन होतं. मग ते इंडस्ट्रीमध्ये होत असतील, मोटर व्हेकल्समध्ये होत असतील, अजून कुठे होत असेल, त्या ठिकाणी जिथे कंबशन ऑफ फ्युएल्स होतं, इंधनांचं ज्वलन होतं, त्या ज्वलनामधनं, मग ते पूर्ण कम्प्लीट बर्निंग असू दे किंवा इनकम्प्लीट बर्निंग असू दे, त्याच्यामधनं हार्मफुल गॅसेस, इनकम्प्लीट बर्निंग मधनं खूप जास्त पडतात. तर असे हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात आणि हे हार्मफुल गॅसेस मग त्याच्यामुळे प्रदूषणाची कारणीभूत. व्हेकल्स मधनं, बिग इंडस्ट्रीमधनं, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ दी एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेसचे खूप मोठ्या प्रमाणावरती हे सोर्सेस आहेत. ठीक आहे. कोणते कोणते गॅसेस आहेत जे हार्मफुल आहेत, कोणकोणते सबस्टन्सेस आहेत जे हार्मफुल आहेत? त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, सूट, काजळी ज्याला आपण म्हणतो, ती काजळी असेल. सो ऑल दीज आर हार्मफुल सबस्टन्सेस विच आर रिलीज्ड इन एअर टू द कंबशन ऑफ. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे 2 वर्षाआधी. त्याच्यापैकी कोणता हार्मफुल नाही असं विचारलं होतं आणि त्याच्यामध्ये नन ऑफ दीज ऑप्शन होता. हे सगळे त्याच्यामध्ये दिलेले होते. सो दीज आर हार्मफुल सबस्टन्सेस. परीक्षेमध्ये प्रश्न सगळ्यात जास्त कोणता आहे हवेमध्ये तो विचारला जातो. एअर पोल्युशन कारणीभूत असणारे हार्मफुल कोणते आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे सगळं एअर पोल्युशन होतं आहे, या एअर पोल्युशनच्या बाबतीमध्ये एका महत्वाच्या गॅसला किंवा एका महत्वाच्या थराला धोका पोहोचतोय. त्याला आपण ओझोनचा थर असं म्हणतो. हा जो ओझोन गॅस आहे, दॅट ओझोन गॅस, द लेयर ऑफ ओझोन गॅस विच इज प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फिअर. आपलं जे स्थितांबर आहे त्या स्थितांबरामध्ये हा ओझोनचा गॅस आपल्याला. दिस इज अ प्रोटेक्टिव्ह शेल. आपल्या पृथ्वीसाठी हे प्रोटेक्टिव्ह शेल आहे. प्रोटेक्टिव्ह म्हणजे ते आपलं प्रोटेक्शन करतंय, आपलं संरक्षण करतंय. अँड दॅट प्रोटेक्टिव्ह शेल, ओझोन लेअर, इज प्रेझेंट इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर स्थितांबराच्या लोअर पार्टमध्ये ते प्रेझेंट असतं. आता हे कशापासून प्रोटेक्शन करतं आहे? तर युव्ही रेज पासून करतं. युव्ही रेज. युव्ही रेज कुठनं येतात? तर आपल्या सूर्यप्रकाशामधनं, सनलाईट मधनं मोठ्या प्रमाणावरती अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. दिस अल्ट्राव्हायलेट रेडिएशन इज हार्मफुल टू अस.
आपल्याला स्किनचे डिसीजेस होऊ शकतात, स्किनचा कॅन्सर होऊ शकतो, इरिटेशन होऊ शकतं, बर्निंग होऊ शकतं. देर आर नंबर ऑफ हार्मफुल इफेक्ट्स ऑफ दिस अल्ट्राव्हायलेट. मग these ultraviolet radiations they आर ब्लॉक बाय दिस ओझोन लेअर. ते ब्लॉक केले जातात आपल्या पृथ्वीच्या वरतीच 13-15-16 किलोमीटर पर्यंतच्याच प्रदेशामध्ये ते ब्लॉक केले जातात. ते आपल्यापर्यंत येत नाहीत. त्याला कारणीभूत असतं हा ओझोनचा प्रोटेक्टिव्ह शेल. बट दिस ओझोन लेअर एअर पोल्युशनमुळे, मोस्ट ऑफ दी गॅसेसमुळे काय होतं आहे, दिस एअर ओझोन लेअर त्याला आता छिद्र पडतंय. देर इज अ होल दॅट इज फॉर्मिंग इन द ओझोन लेअर. आणि युव्ही रेडिएशन्स मग डायरेक्टली आपल्या पृथ्वीला सुरुवात केली आहे. अंटार्क्टिका खंडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती मोठं होल या ओझोन लेअरमध्ये शास्त्रज्ञांना आढळलंय. आणि त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट पण होतोय आणि बाकीचे सगळे परिणाम पण. आणि म्हणून याच्याबद्दल लोकांना माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, या ओझोन लेअरचं प्रोटेक्शन आपल्याला करता यावं, त्याच्यासाठी आपण ओझोन प्रोटेक्शन डे सेलिब्रेट करतो. त्या दिवशी जनजागृती केली जाते, ओझोन गॅसबद्दल लोकांना सांगितलं जातं, त्याचं महत्त्व पटवून दिलं. त्याच्यासाठी कारणीभूत असणारे जे काही गॅसेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणू आपण, CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड असेल किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतील, हे CFC CCl4 गॅसेस यांचं उत्सर्जन करायला नको हे लोकांना सांगितलं जातं. आता हे गॅसेस कुठनं बाहेर पडतात, आपण जे AC वापरतो, एअर कंडिशनर्स असतील, आपल्या घरामधले रेफ्रिजरेटर्स असतील, हे रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स हे CFCचे सोर्सेस आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बन्स नावाचे गॅसेस आहेत त्यांचे सोर्सेस. आणि त्यांच्यामुळे या ओझोनच्या लेअरला धोका आहे, धोका पोहोचतोय, त्याला होल निर्माण. आणि त्याच्यामुळे मग युव्ही रेडिएशन्स आपल्याकडे येतील आणि मग आपलं कल्याण होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी 16 सप्टेंबरचा जो दिवस आहे दॅट इज सेलिब्रेटेड ॲज अ ओझोन प्रोटेक्शन. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. ओझोन प्रोटेक्शन डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश विचारलं होतं आणि खाली 4 ऑप्शन दिले होते. आपल्याला 16 सप्टेंबर ऑप्शन बरोबर टिक करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे एअर पोल्युशन हा झाला नॅचरल रिसोर्सेस मधला एअरचा भाग. आता याच्या पुढचा जो आहे वॉटर आहे, लँड आहे, दॅट वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. उद्या 8:30 वाजता बरोबर आपलं वॉटरचं जे नॅचरल रिसोर्स आहे आपण त्याला सुरुवात करूया. थँक्यू.